आपत्ती काळात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल यांसारख्या यंत्रणांसोबत समन्वय कसा ठेवावा, अत्याधुनिक उपकरणांचा वापर कसा करावा आणि बचाव कार्य अधिक वेगानं कसं करावं याचं प्रत्यक्ष ज्ञान स्थानिक यंत्रणांना देण्यासाठी ठाणे जिल्हा प्रशासनाकडून विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. या मोहिमेत राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे अधिकारी स्थानिक यंत्रणांना आपत्ती निवारणाचे धडे देऊन प्रशिक्षित करणार असून यामुळे जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अधिक सक्षम होण्याची चिन्ह आहेत. नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्तीच्या काळात नागरिकांची सुरक्षितता महत्त्वाची असून याचसाठी ठाणे महापालिका प्रशासनानं पावलं उचलली आहेत. ठाणे जिल्हाधिकारी तसंच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी जिल्ह्यात 1 एप्रिल ते 25 एप्रिल या कालावधीत परिचय सराव कार्यक्रम आयोजित केलाय. जिल्ह्यातील विविध ठिकाणी सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत हा कार्यक्रम होणार असून प्रत्येक सत्रात 200 प्रशिक्षणार्थी सहभागी होणार आहेत. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवला जाणार असून या उपक्रमामुळे जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अधिक सक्षम होण्याची चिन्ह आहेत. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे एकूण 25 अनुभवी अधिकारी तसंच कर्मचारी ठाणे जिल्ह्यात दाखल झाले. यामध्ये 1 राजपत्रित अधिकारी, 2 दुय्यम अधिकारी आणि 22 अन्य पदांच्या जवानांचा समावेश आहे. ही तुकडी जिल्ह्यातील विविध महानगरपालिका क्षेत्रात आणि ग्रामीण भागात जाऊन स्थानिक यंत्रणेला प्रशिक्षित करेल. तर आपत्ती काळात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल यांसारख्या यंत्रणांसोबत समन्वय कसा ठेवावा, अत्याधुनिक उपकरणांचा वापर कसा करावा आणि बचाव कार्य अधिक वेगानं कसं करावे याचं प्रत्यक्ष ज्ञान स्थानिक यंत्रणांना दिलं जाणार आहे. प्रभागातील विविध प्रकारची कामे करण्यासाठी नगरसेवकांनी पालिका आयुक्तांकडे कोट्यवधींच्या निधीची मागणी केली आहे. यासाठी पालिका प्रशासनाकडे सर्वच प्रभागातून अक्षरशः प्रस्तावांचा पाऊस पडलाय. विशेष म्हणजे काही नगरसेवकांची मागणी ही 10 ते 15 कोटींच्या घरात असून या प्रस्तावांचा विचार करताना प्रशासनाची दमछाक होत असल्याचं समोर आले. दरम्यान प्रत्येक नगरसेवकाला आपल्या प्रभागात कामं करण्यासाठी वर्षाला 1,40,00,000 रुपये देण्याची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती पालिका सूत्रांकडून देण्यात आली आहे. निवडणुका न झाल्यानं गेल्या 5 वर्षांपासून निधी नसल्यानं प्रभागातील रेंगाळलेली कामं आता सर्वच नगरसेवकांनी करण्यासाठी कंबर कसली आहे. नुकताच ठाणे महापालिकेनं आपला अर्थसंकल्प जाहीर केला असून या अर्थसंकल्पावर 3 दिवस चर्चा सुरू होती. तर यावर्षी पहिल्यांदाच अर्थसंकल्पाची चर्चा पहाटेपर्यंत रंगल्याचंही पाहायला मिळालं. त्यानंतर महापालिकेच्या अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे. आपल्या प्रभागातील कामांना गती मिळावी यासाठी सर्वच नगरसेवक आग्रही असून अर्थसंकल्पाच्या पूर्वी जवळपास सर्व नगरसेवकांनी पालिका आयुक्तांना निधीसाठी प्रस्ताव दिलेत. यामध्ये काही नगरसेवकांनी 2 कोटी, काही नगरसेवकांनी 10 कोटी तर काही नगरसेवकांनी 15 कोटींच्या वर निधीची मागणी केली आहे. प्रशासकीय पातळीवर यापूर्वी प्रत्येक नगरसेवकाला प्रभागातील कामांसाठी 40 लाखांचा निधी हा वर्षाला मिळत होता. त्यानंतर महासभेत तरतूद करून या निधीमध्ये वाढ होत होती. मात्र यावर्षी पहिल्यांदाच प्रशासनानंच प्रत्येक प्रभागासाठी 1 कोटींची तरतूद करण्याचा निर्णय घेतला असल्यानं प्रत्येक नगरसेवकाला आता 1,40,00,000 निधी वर्षाला खर्च करायला मिळणार असल्याचं प्रशासनाच्या वतीनं स्पष्ट करण्यात आले. ठाणे शहर झपाट्यानं विस्तारत असून ठाणेकरांच्या मागणीनुसार मनोरंजनासाठी घोडबंदर वाघबीळ येथे राज्यातील सर्वात मोठे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये.
उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. स्वरूप निरूपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी नाट्यगृह उभारण्यात येत आहे. सुमारे 2500 प्रेक्षक क्षमतेचं हे नाट्यगृह सांस्कृतिक क्षेत्रासाठी एक मोठी देणगी ठरेल अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एका पत्रकार परिषदेत दिली आहे. या नाट्यगृहाचं भूमिपूजन महापालिकेच्या निवडणुकीच्या पूर्वीच करण्यात आले, परंतु निधी अभावी या नाट्यगृहाचं काम रखडलं होतं. आता राज्य शासनाने या प्रकल्पासाठी एकूण 168 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून त्याचं कालच शासन निर्णय काढण्यात आले. पहिल्या टप्प्यात 85 कोटी तर दुसऱ्या टप्प्यात 53 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आलाय. यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानत येत्या 3 वर्षात हे नाट्यगृह ठाणेकरांच्या सेवेत दाखवलेल्याचं सरनाईक यांनी सांगितलं. सुमारे 7300 चौरस मीटर क्षेत्रफळावर उभारल्या जाणाऱ्या या नाट्यगृहात 2500 आसन क्षमता असेल. यामध्ये मुख्य सभागृहात 1600 आसनं तसंच 2 बाल्कनीत प्रत्येकी सुमारे 450 आसनांची व्यवस्था असणार आहे. विशेष म्हणजे रंगमंचाची उंची गडकरी रंगायतांपेक्षा तब्बल 12 मीटर अधिक ठेवण्यात येणार आहे, ज्यामुळे भव्य नाट्यप्रयोग सादर करणं शक्य होईल. नाट्यगृहाच्या परिसरातील सुमारे 60% जागा मोकळी ठेवून सुमारे 2000 चौरस मीटरचा प्रशस्त प्लाझा उभारण्यात येणार आहे. या प्लाझामध्ये एकाच वेळी 1500 ते 200 नागरिक उभे राहू शकतील. तसंच लाईव्ह इव्हेंट, सांस्कृतिक कार्यक्रमांना सादर करण्याची सुविधाही उपलब्ध करून दिली जाणार आहे. नाट्यगृहात प्रेक्षकांसाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. याशिवाय 3 मजल्यांच्या पार्किंगची सुविधाही दिली जाईल. यामध्ये 6 लिफ्ट, एस्केलेटर, प्रशस्त आसन व्यवस्था, स्वच्छतागृहे यांचाही समावेश आहे. दिव्यांगांसाठी विशेष पहिल्या रांगेत 12 आसनांची स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार आहे. तर कलाकारांसाठी स्वतंत्र लिफ्ट, बॅकस्टेज सुविधा तसंच 2 मोठे बँकेट हॉल उभारण्यात येणार असून त्यातून महानगरपालिकेला उत्पन्न मिळेल. नाट्यगृहाच्या देखभालीसाठी हे उत्पन्न महत्त्वाचं ठरणार आहे. या प्रकल्पाच्या नियोजनासाठी लवकरच रंगकर्मी, दिग्दर्शक आणि कलाकारांची बैठक घेण्यात येणार असून त्यांच्या सूचनांनुसार पुढील कामाला सुरुवात केली जाणार असल्याची माहिती सरनाईक यांनी दिली आहे. हे नाट्यगृह केवळ ठाण्यासाठी नव्हे तर आपल्या राज्यासाठी सांस्कृतिक वैभव ठरेल असा विश्वासही सरनाईक यांनी व्यक्त केलाय. बघा, ठाणे पूर्वीपासूनचं साहित्यप्रेमी आणि नाट्यकर्मीचं शहर म्हणून ओळखलं जातं. उलट मी तर नेहमी म्हणेल की मुंबईनंतर ठाणे आणि पुण्यामध्ये नेहमीच सांस्कृतिक देवाणघेवाणीसाठी कोण पुढे याची चर्चा होत राहिलेली आहे. आणि आम्ही प्रत्येक वेळेस दाखवून दिलंय की ठाणे कुठल्याही परिस्थितीमध्ये कमी नाहीये. आम्ही नेहमीच दाखवत आलो ठाणे तेथे काय उणे, आणि सगळ्या नाट्यप्रेमींसाठी ही एक पर्वणी ठरणार आहे. आणि शिवसेना आणि एकनाथ शिंदे साहेब फक्त घोषणा करून थांबत नाही, ती याची पूर्तता करतात. खरं तर आम्ही हे 3 महिन्यापासून सगळं आमचं चालू आहे, परंतु आम्ही लोकांपर्यंत आणलं नव्हतं. काल जेव्हा राज्यानं GR काढला 138 कोटी रुपयाचा, आणि GR काढल्यानंतर ते आता कामाला जेव्हा सुरुवात होणार आहे तेव्हाच आम्ही याची अधिकृतरित्या घोषणा केली. आणि माझ्या मतदारसंघातला लोकप्रतिनिधी म्हणून सातत्याने घोडबंदर वासियांची जी मागणी होती, मला अभिमान आहे की या घोडबंदर वासियांची मागणीची जी आहे ती पूर्तता आम्ही करतो. 100% राजकीय सभा बघा, राजकीय सभा हा ही दुय्यम गोष्ट आहे. आमच्या दृष्टीनं नाट्य रसिकांना पर्वणी देणं आणि प्रामुख्यानं काही मोठ्या संस्थांचे कन्व्हेन्शन होतात, त्या आपल्याकडे मोठं कन्व्हेन्शन सेंटर नाही, तर ह्या नाट्यगृहाच्या माध्यमातून एक चांगलं कन्व्हेन्शन सेंटर सारखं सुद्धा नवीन कन्व्हेन्शन सेंटर होईपर्यंत, ते पण आम्ही प्रपोज केलेलं आहे मोगरपाड्याच्या कारशेडच्या जागेत, पण नवीन कन्व्हेन्शन सेंटर होईपर्यंत या नाट्यगृहाचा सुद्धा वापर त्यासाठी केला जाईल. गुड फ्रायडे निमित्त प्रभू येशू ख्रिस्ताच्या बलिदानाचं स्मरण, क्षमा आणि शांततेचा संदेश देण्यासाठी ठाण्यात ख्रिस्ती बांधवांच्या वतीनं शांतता रॅली काढण्यात आली. या रॅलीत शहरातील ख्रिस्ती बांधव मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते.
ठाण्यातील सेंट जॉन दी बॅप्टिस्ट चर्चच्या माध्यमातून गुड फ्रायडेच्या दिवशी या रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. चर्चमधून सुरुवात झालेली ही रॅली मासुंदा तलाव परिसरातून मार्गक्रमण करत पुढे गेली. रॅली दरम्यान ठिकठिकाणी थांबून सामुदायिक प्रार्थनाही करण्यात आली. यावेळी उपस्थितांनी प्रभू येशू ख्रिस्ताच्या त्यागाचं स्मरण करत शांतता, प्रेम आणि क्षमेचा संदेश दिला. गुड फ्रायडे हा ख्रिस्ती बांधवांसाठी अत्यंत पवित्र दिवस मानला जातो. या दिवशी येशू ख्रिस्तानं मानवजातीच्या उद्धारासाठी दिलेल्या बलिदानाचं स्मरण केलं जातं. त्याच पार्श्वभूमीवर ही शांतता रॅली काढण्यात येत असून समाजात बंधुता आणि सलोखा निर्माण करण्याचा संदेशही देण्यात आला, असं फादर थॉम्सन किणी यांनी सांगितलं. दरम्यान गुड फ्रायडेच्या आदल्या दिवशी म्हणजेच माउंडे थर्सडे निमित्त गुरुवारी संध्याकाळी सेंट जॉन दी बॅप्टिस्ट चर्चमध्ये विशेष प्रार्थना पार पडली. या दिवशी येशू ख्रिस्तानं आपल्या शिष्यांसोबत शेवटचं जेवण घेतलं आणि नम्रतेचं प्रतीक म्हणून त्यांचे पाय धुतले अशी श्रद्धा आहे. या प्रसंगाचं स्मरण करत भक्तांनी मोठ्या श्रद्धेनं प्रार्थनेत सहभागही घेतला. या सर्व धार्मिक कार्यक्रमामुळे ठाणे शहरात भक्तिमय आणि शांततेचं वातावरण निर्माण झालं होतं. Good Friday day, we are at the Station of the Cross, reflecting on walking on the road of Calvary with Jesus. And our main focus today, we prayed for care for creation. How can we pray for creation and make creation a better life? And how can people take care of creation? So this was our main prayer during the rally, during the Good Friday time. प्रिय मित्रांनो, आज आपण गुड फ्रायडे साजरा करत आहोत आणि गुड फ्रायडेच्या नीतीने आम्ही ही रॅली काढली होती आणि प्रत्येक स्टेशनला आम्ही प्रार्थना केली. परंतु महत्त्व करून आपण आपलं पर्यावरण, क्रिएशन कसं सांभाळायचं आणि क्रिएशनला कसा रिस्पेक्ट द्यायचा हे आम्ही या रॅलीमध्ये प्रार्थना केली. थँक्यू.